ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आज एका विशेष कार्यक्रमाकरता आपण सर्वजण इथे गोळा झालेलो आहोत आणि ते म्हणजे क्रिसमस पूर्व संध्या। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान जीसस क्राइस्ट यांचा जन्म संपूर्ण विश्वामध्ये उद्या म्हणजे 25 डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे। त्याची सगळी धूमधाम आजपासूनच सुरू झालेली आहे किंवा काही दिवसाआधी सुरू झालेली आहे। पण रामकृष्ण संघामध्ये क्रिसमस ईव म्हणजे क्रिसमस पूर्व संध्या अशी साजरी केली जाते आणि त्याचं काय कारण आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। रामकृष्ण संघामध्ये सगळ्या अवतारांना, सर्व धर्माचे जे अवतार आहेत त्यांच्याप्रती एक खूपच श्रद्धा आपण बाळगत असतो आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये। का? कारण की त्यांची ती ईश्वरनिष्ठा, त्यांचं ते पावित्र्य, त्यांचं वैराग्य, त्यांचा त्याग हे सगळं आपल्याला खूप स्पृहणीय आहे आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता। आणि त्याच्याच बरोबर आपल्यासारख्या सामान्य जीवाला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळत असते, दिलासा मिळत असते, प्रेम मिळत असतं। कारण की आपण आपल्या या दैनंदिन संघर्षामध्ये जेव्हा खूप पिसून जातो, थकून जातो, कुठेच काही म्हणजे एक सपोर्ट मिळत नाही, आणि तेव्हा आपल्याला जेव्हा या अवतारांचं चारित्र्याचं अध्ययन करतो, त्यांच्या शिकवणीचं अध्ययन करतो, तेव्हा आपल्याला खूपच एक उभारी मिळते, या जीवनाचं मिथ्यत्व कळतं आणि असं पण जीवन आहे की जे आपल्याला इन्स्पायर करू शकतं आणि आपल्या मनाला एका प्रकारची उभारी देत असतं। आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्याला म्हणतो की एफिमेरियल जगच्या, हे बदलणाऱ्या सतत जगाच्या हे दुःख आपल्याला दुःख देत नाही, कारण आपल्या मनाला ती उभारी मिळत असते। म्हणूनच रामकृष्ण संघामध्ये सर्व अवतारांना, हिंदू धर्माचे अवतार तर आहेच, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, रामकृष्ण, महास्वामीजी, भगवान बुद्ध, महावीर, आणि आज आपण भगवान जीसस क्राइस्ट याच्या संदर्भात थोडी चर्चा करणार आहोत। त्यांच्या संदर्भात चर्चा करण्याच्या आधी भगवान श्रीरामकृष्णांना ख्रिस्तांचं जे दोनदा दर्शन घडले त्याच्या संदर्भात थोडी चर्चा करूया आणि मग पुढे जाऊया। शंभूचरण मलिक नावाचे ठाकोरांचे एक रसददार, ठाकोरांचे 4 रसदारपैकी ते एक होते, आणि जरी ते हिंदू होते पण त्यांचं मत फार उदार होतं आणि ते बायबलचं अध्ययन खूप चांगलं करायचे, आणि अधूनमधून ठाकूरांना त्यातल्या काही गोष्टी वाचून दाखवायचे। एवढंच नव्हे तर भगवान श्रीरामकृष्णांच्या जेव्हा सगळ्या साधना संपुष्टात येतात, हिंदू धर्माच्या तंत्र साधना, वात्सल्य भावाची साधना म्हणजेच जटाधारींच्या बरोबरची, त्याच्यानंतर मधुर भावाची साधना, सगळ्यात शेवटी वेदांत साधना, ही पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये
एक उत्सुकता निर्माण होते की अन्य धर्माची लोक हे कशी साधना करतात. आणि जेव्हा त्यांच्या मनामध्ये ही उत्सुकता निर्माण होते, त्यांच्या मनात जेव्हा ही उत्सुकता जेव्हा निर्माण होते आणि त्या उत्सुकतेच्या वेळेस एक घटना घडते की पहा, सगळी साधना झालेली बरं हिंदू धर्माची. त्यांच्या म्हणजे दक्षिणेश्वरी त्यांच्या तिथे जे राहत होते त्याच्या जवळ यदू मल्लिक राहत होते. आणि ते यदू मल्लिक त्यांचं फार मोठं ते एक उद्यानगृह होतं आणि त्या उद्यानगृहाच्या त्यांच्या मुख्य बैठकीमध्ये खूप सारे फोटो होते देवी देवतांचे. आणि त्यामध्ये एक फोटो होता मेडोना आणि चाइल्ड, म्हणजेच मेरी आणि त्याचं बाळ. हे जे फोटो आपण इथे बघत आहोत बिलकुल हाच फोटो होता. वर्तमानमध्ये हा फोटो अमेरिकेतल्या एका केंद्रामध्ये बहुतेक करून हॉलिवूडला तो त्यांनी नेलावून तिथे लावलेला आहे आणि नेटवर तिथे उपलब्ध असल्यामुळे आपण ते घेऊ शकलो. तर हाच फोटो जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी बघितला आणि त्यांना अचानक या मदर मेरी आणि या त्या बाळ येशू ख्रिस्त आहेत त्यातून एक दिव्य असं प्रकाश त्यांना जाणवलं की या त्या प्रतिमेतून तीव्र प्रकाशचा एक झोत येत आहे आणि त्यांच्या पूर्ण शरीराला त्या झोताने बिलकुल स्नान घालून दिलं. आणि तो इतका तीव्र प्रकाश होता, ती तीव्र अनुभूती होती की भगवान श्रीरामकृष्णांच्या लीला प्रसंगकार हे वर्णना सांगतात की त्यांचे सगळे हिंदू संस्कार जणू काही एका कोपऱ्यात बिलकुल दडून गेले. जसं आपण एखादी वस्तू सध्या आवश्यकता नसेल तर की कोपऱ्यात ठेवून देतो, तर सगळे संस्कार त्यांचे बाजूला गेले आणि त्या एका इतक्या दिव्य एका त्या अनुभूतीतून त्यांना सतत दर्शन होऊ लागले की कसे हे आपले ख्रिश्चन धर्माचे अनुयायी कशी प्रार्थना करतात, कशी पूजा करतात ख्रिस्ताचे विभिन्न त्यांच्या जीवनाचे काही घटनांचं त्यांना दर्शन होऊ लागलं. आणि हा भाव त्या ख्रिस्ताच्या भावामध्ये सतत 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, सतत 3 दिवस ते होते. आणि आश्चर्य म्हणजे की भगवान श्रीरामकृष्ण जे की भवतारिणीशिवाय मुळीच राहू शकत नव्हते, 3 दिवस एकदाही भवतारिणीच्या दर्शनाला ते जात नाही किंवा त्यांना आठवण सुद्धा येत नाही. पहा, भगवान श्रीरामकृष्णांच्या चरित्राचं अध्ययन आपण करत आहोत लीला प्रसंगामध्ये. आणि काही वर्ग आधी, एक 7-8 वर्ग आधी आपण एक चर्चा केली होती की जेव्हा ते एखादं कार्य हातात घ्यायचे तर त्याला पूर्ण केल्याशिवाय ते मागे यायचे नाही. मग ते आध्यात्मिक साधना असो की लौकिक जगाचं काही कार्य असो. स्मरणात असेल आपल्या सर्वांना, तर बिलकुल एक्झॅक्टली तो सिद्धांत इथे लागू पडतो की त्या एका म्हणजे त्यांच्या मनात ही संकल्पना आली की मला दर्शन इतर धर्मातून कशी ईश्वर साक्षात्कार होऊ शकतो. त्यांना ते दिव्य दर्शन प्राप्त झालं आणि पुढचे 3 दिवस ते इतके खोलवर भगवान ख्रिस्तांच्या त्या भावामध्ये बुडून गेले की 3 दिवस त्यांना भवतारिणीची एकदाही आठवण आली नाही आणि सतत ख्रिस्तांच्या संदर्भात किंवा ख्रिश्चन धर्माच्या संदर्भातच त्यांना विभिन्न दर्शन होऊ लागले. आणि 3ऱ्या दिवशीच्या शेवटी ते जेव्हा एकटेच पंचवटीच्या दिशेने गंगेच्या काठी फिरायला निघाले, अचानक त्यांना दिसलं की एक पांढरं शुभ्र कपडे घातलेले, उंच गौरवर्ण, लांब केस, अत्यंत दिसण्यामध्ये सुंदर अशी एक व्यक्ती दिव्य समोरून चालत येत आहे. आणि ठाकूर काही केलं समजू शकत नव्हतं की हे कोण आहे. काही केलं त्यांना काही कळत नव्हतं. आणि जशी ती व्यक्ती जवळ आली तर त्यांनी बघितलं की त्यांचा जो चेहरा, विशेष करून त्यांचं नाक जे होतं एकदम तीक्ष्ण होतं आणि फक्त त्या नाकाचा जे म्हणतो शेंडा तो थोडा चपटा होता. इतकं डिटेल वर्णन लीलाप्रसंगामध्ये दिलेलं आहे. तो जो नाकाचा शेंडा तो थोडा चपटा होता, त्याला म्हणतात ॲक्वेलियन नोज असं त्याची वर्णना आहे. आणि जसे जवळ येतात तेव्हा त्यांना भान येतं की अरे इथं जीसस क्राइस्ट आहे.
आणि मग ते जीसस क्राइस्ट त्यांच्या शरीरामध्ये विलीन होतात आणि ठाकूर तिथे भान हरपून बसतात. या घटनेच्या जवळपास 3 वर्षानंतर जेव्हा हे सगळे त्यागी शिष्य त्यांच्या सहवासात असतात, त्यांचं सगळं प्रशिक्षण सुरू असतं आध्यात्मिक, तेव्हा ते एका शिष्याला विचारतात, शारदानंदजी महाराजांना, की तुम्ही बायबल वाचलाय तर तिथे ख्रिस्त कसे दिसायचे, काही वर्णना आहे का? तर 3 वर्णना मिळतात आपल्याला बायबलमध्ये आणि त्याच्यामध्ये एक वर्णना बरोबर अशी मिळते. शारदानंदजी महाराज नंतर सांगतात की नाक सरळ पण त्याचा शेंडा थोडा चपटा आहे. म्हणजे 3 प्रकारच्या वर्णना आहे, पण 3 प्रकारच्या वर्णनामध्ये एका ठिकाणी ते बरोबर मिळतं. ते ऐकून ठाकूर खूप प्रसन्न होतात. तर बंधू भगिनींनो, एकतर यदू मलिकच्या घरी, त्याच्यानंतर पंचवटीचं हे दर्शन आणि एका प्रसंगामध्ये परिवर्ती काळामध्ये ठाकूर स्वतः म्हणतात की मी चैतन्य महाप्रभू आणि ख्रिस्त एक. ही पण थोडीशी घटना चर्चा करू आपण आणि मग ख्रिस्तांकडे वळूया. कारण की आपल्या ठाकूरांचा आणि ख्रिस्तांचा इतका जवळचा संबंध, जवळचं म्हणजे काय, एकच शक्ती आहे, विभिन्न रूपाने प्रकट झालेली आहे. तर पण आपले आदर्श हे ठाकूर असल्यामुळे जर श्रीरामकृष्णांच्या माध्यमातून आपण जर ख्रिस्तांना बघू तर ते आपल्याला जास्त आवडेल. या विचाराने मी हे सगळे मुद्दे मांडत आहे. घटना आहे बंधू भगिनींनो 28 जुलै 1885. त्या दिवशी भगवान श्रीरामकृष्ण कलकत्त्याला बलराम बसूंच्या घरी जातात आणि बलराम बसूंच्या घरी जातात आणि दुपारचं जेवण घेऊन विश्रांती घेऊन ते मग जातात नंद बसूंच्या घरी, नंदलाल बोस. आणि त्यांच्यानंतर आपल्याला वचनामृतमध्ये पाहायला मिळतं, वाचायला मिळतं की ते एका स्त्री भक्तांकडे जातात. तिचा उल्लेख ब्राह्मणी म्हणून केलेला आहे. वास्तविक ती असते आपली गोलापमा. आणि ह्या गोलापमा म्हणजे या 2 बहिणी, दोन्ही विधवा आणि आपल्या भावाकडे राहत असतात. तर ठाकूर जेव्हा त्यांच्या घरी जातात, म्हणजे ठाकूरांनी सांगितलेल्या वेळेपेक्षा त्यांना उशीर होतो, त्या फार उद्विग्न झालेल्या असतात, थोड्या रुसतात सुद्धा की जर आज हे नाही आले तर मी यांच्याशी कधी बोलणार नाही वगैरे वगैरे वर्णना आहे. पण ठाकूर येतात आणि गोलापमाला इतका आनंद, इतकं त्यांची स्वतःची एक युवती मुलगी लग्न झालेली ती मरण पावलेली असते, इतकं त्यांना दुःख असतं. पण त्या इतक्या आनंदित ते स्वतः म्हणतात की आता माझी चंडी गेली त्याचं मला काही दुःख नाही, काही दुःख नाही. आणि ते म्हणजे ठाकूर आलेले, मी काय करू आणि काय नाही असं त्यांची अवस्था होऊन जाते. आणि ठाकूरांबरोबर इतर पण भक्त आलेले आहेत. तर आता ठाकूर आलेले आहेत, भक्त आलेले आहेत, तर त्यांच्या काही स्वल्पोहाराची व्यवस्था केलेली असते. ते सगळं काही विसरते आणि ठाकूरांच्या पायाशी जाऊन ठाकूर काय म्हणतात त्या ऐकू लागतात. आता मी आता सांगितलं की गोलापमा या 2 बहिणी होत्या, दोन्ही विधवा. तर ती दुसरी बहीण जी सगळी अल्पोपहाराची व्यवस्था करत असते, तिला थोडासा राग येतो आणि ती म्हणते, सरळ येऊन ठाकूरांना म्हणते की पहा ठाकूर, ही काय हिची ताईची म्हणजे ही काय योग्य आहे का? इतके सारे लोक आलेत आहे इथे, सगळ्यांची सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे आणि ही तुमच्याकडे इथे येऊन गप्पा करते आहे. ठाकूर त्याच्यावरती जी प्रतिक्रिया जे आहेत ते काय देतात, असे काही विशेष प्रतिक्रिया देत नाहीत. पण जेव्हा या गोलापमाच्या घरातून ठाकूर गणूच्या आईच्या घरी जातात, आता तिथे पहा घटना जरा क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. गणूच्या आईच्या घरी जातात तेव्हा ठाकूर त्यांच्याबरोबर मास्तर महाशय आहेत. ते म्हणतात मास्तर महाशयांना की हा त्यांचं घर किती सगळे साधी लोक होते ना, किती छान भक्तिमय वातावरण होतं. तेव्हा हे म्हणतात मास्तर महाशय ठाकूरांना की मला असं वाटतं की बिलकुल अशीच घटना ख्रिस्तांच्या जीवनात घडलेली आहे. ठाकूरांना रोमांच होतं. ते म्हणत काय ती घटना? म्हणजे ठाकूर बेथिनी नावाच्या एका कुटुंबाशी त्यांचा खूप जवळचा संबंध असतो. ठाकूर अजून रोमांचित होतात. पुढे म्हणजे त्यांच्या घरामध्ये 2 बहिणी असतात, मार्था आणि मेरी, आणि त्यांचा एक भाऊ असतो लिझारस.
ख्रिस्त त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा संधी मिळून जात असतात आणि एके दिवशी ख्रिस्त त्यांच्या घरी गेले असता त्यांच्यापैकी मेरी जी असते तिला इतका आनंद होतो की ती सगळं काही विसरते आणि त्यांच्या पायाशी बसून त्यांच्या मुखातून येणारे शब्द त्याचा अमृतपान करत असते. आणि मार्था तिचा स्वभाव असतो कर्तव्यदक्ष, आणि कर्तव्यदक्ष असल्यामुळे ती सगळी व्यवस्था करत असते आणि तिला सुद्धा राग येतो. पहा, बिलकुल सेम घटना घडलेली आहे. आणि हे सगळं ऐकून ठाकूर खूप रोमांचित होत आहेत आणि म्हणतात पुढे, आणि ते म्हणतात, मास्टरमाशी पुढे म्हणतात की जेव्हा ती मार्था थेट क्राइस्टला कंप्लेंट करते की पहा, ही मेरी तुमच्या इथे जवळ बसून सगळं तुमच्याशी बोलत आहे आणि मला एकटीला सगळं करावं लागतं, हे सगळं योग्य आहे का? तेव्हा क्राइस्ट काय म्हणतात? क्राइस्ट म्हणतात की मार्था, धन्य आहे ही मेरी. जी वस्तू या जगामध्ये प्राप्त करण्यासारखी आहे, ईश्वरीय प्रेम, हे तिला प्राप्त झालेलं आहे. जी या जगामध्ये प्राप्त करण्यासारखी जी एकच वस्तू आहे, ईश्वरीय प्रेम, ही ते हिला प्राप्त झालेलं आहे. तू अन्य कोणत्या गोष्टीला घेऊनच फार गुंग झालेली आहे. बिलकुल एकच घटना घडलेली आहे. आणि त्याच्या पुढे मग ठाकूर आणि मास्तर महाचे संवाद मी वाचतो. दुसरी बहीण एकटीच खाण्या जेवण्याची तयारी करत होती. तिने लगबगीने येऊन येशूंजवळ तक्रार केली की प्रभो, पहा बरं, ताईचा हा किती अन्याय आहे. ती इथे आपली चुपचाप बसली आहे आणि तिकडे मी एकटी सारी तयारी करत आहे. त्यावर येशू म्हणाले, तुझी ताईच खरोखर धन्य होय, कारण मनुष्य जीवनात जी एकमेव गोष्ट आवश्यक आहे, अर्थात ईश्वर विषयी प्रीती, ती तिला लाभली आहे. हे सांगतात मास्तर महाशय. त्याच्यावरती ठाकूर काय म्हणतात? श्री रामकृष्ण, बरं तुम्हाला हे सारं पाहून काय वाटतं? मास्तर, मला वाटतं की तिघेही जण एकच आहात. येशू ख्रिस्त, चैतन्य देव आणि आपण एकच व्यक्ती. आता ठाकूर काय म्हणतात? श्रीरामकृष्ण, एक एक, खरोखरच एक. दिसत नाही का की तो जणू या इथे या अशा तऱ्हेने राहत आहे. एवढी स्पष्ट उक्ती भगवान श्रीरामकृष्ण देत आहेत की चैतन्य महाप्रभू, ख्रिस्त आणि ते स्वतः हे एक आहेत. आणि ही घटना सुद्धा किती म्हणजे स्पृहणीय आहे की जी घटना दोन भगिनींची आधी झाली, तीच घटना श्रीरामकृष्णांबरोबर पण झाली. या घटनेची चर्चाला थोडंसं आपण अजून त्याचं विश्लेषण करूया. आणि तो त्याचा संबंध आपल्याशी आहे, म्हणून याला म्हणतात फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी. की जी मार्था कर्तव्य दक्ष होती, ती कुठे चुकली का? याचं उत्तर आपण ठाकूरांच्या वचनामतमध्ये शोधूया. पहा, ठाकूर वचनामतमध्ये स्वतःच सांगतात की अरे, जेव्हा तुमच्या पुढे साक्षात ईश्वर येईल तेव्हा तुम्ही त्याला काय इस्पितळ आणि शाळा आणि हॉस्टेल मागाल का? ईश्वर मिळाल्यानंतर तुम्हाला अजून काय पाहिजे? पण मग मेरीला हे उमगलं, मार्थाला का नाही उमगलं? कारण कदाचित दोघांच्या आध्यात्मिक स्थितीमध्ये थोडा अंतर होता. मार्था चुकली हे मुळीच नाहीये बरं. हे मी मुद्दाम आता हे सगळं आपण आपल्या स्तरावरती आणून हे सगळं चिंतन करतोय, कारण की आपण पण कर्तव्यदक्ष असतो. पण मेरीला हे उमगलं होतं, गोलापमांना हे उमगलं होतं की आलेली व्यक्ती ही स्वयं भगवान आहेत. पण मार्थाला आणि गोलापमाच्या लहान बहिणीला, त्या चांगल्या होत्या, त्यांची पण आध्यात्मिक उन्नती झाली होती. पण जसं गोलापमाला उमगलं होतं की हे भगवान आहेत, मेरीला उमगलं होतं की हे भगवान आहेत, तसं कदाचित मार्थाला उमगलं नव्हतं. आणि त्या कर्तव्य दक्षतेतूनच त्यांना ती सुद्धा स्थिती प्राप्त होईल. त्यांनाही लक्षात येईल की आलेले आता त्यांच्या कृपे प्राप्त होणारच, झाली असेलच, की हे स्वयं भगवान आहे. तर कसं आहे की जोपर्यंत ते स्वतःहून सांगत नाही किंवा
ते जाणवून देत नाहीत की मी कोण आहे. सामान्य जीवाची ती पात्रता नसते आणि जोपर्यंत पात्रता येत नाही तोपर्यंत आपण कर्तव्यदक्षच राहतो. गोपींचं बघा ना, जेव्हा बासुरी वाजायचे भगवान श्रीकृष्ण, सगळे कर्तव्य सोडून घरात लहान लहान मुलं, पती, वृद्ध, सासू सासरे सगळं काही सोडून ते धावत जायच्या. का? कारण की ती स्थिती अशी असते की ते तेव्हा कर्तव्य उरत नाही. हो, कर्तव्याची जाण, मी थोडं वरती बोलतोय पण म्हणजे आपल्याला कदाचित ते पचणार नाही, पण ते सत्य आहे. कर्तव्याची जाण ही अज्ञानातून येत असते. पटतंय का? आज तर हे पटणं फार अवघड आहे आणि असं म्हटलं तर बस म्हणजे जोडे खाण्याचीच पाळी येईल. पण हे फॅक्ट आहे. जेव्हा अज्ञान निघून जातं तेव्हा त्या कर्तव्याची जाण सुद्धा निघून जाते आणि तेव्हा खरंच त्या मेरीसारखं, त्या गोलापमासारखं प्रेम निर्माण होत असतं. असो, आज आपण भगवान ख्रिस्तांच्या ईश्वरी प्रेमात बुडणार आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. विशेष करून ख्रिस्तांना जर आपण ठाकुरांच्या डोळ्यातनं बघितलं तर आपल्याला जास्त आवडेल. जसं की हनुमंत म्हणायचे, श्रीनाथे जानकीनाथे अभेद परमात्मनी तथापि मम सर्वस्व रामकमललोचना. की मला सगळं माहिती आहे की हे प्रभो, हे श्रीकृष्ण, की तुम्ही आणि प्रभू रामचंद्र वेगळे नाही आहेत, पण माझी प्रीती ही रामाप्रतीच आहे. असो, ख्रिस्तांवर आपण चर्चा करू तर अलेक्झांड्रिया नावाचा हा एक भूभाग मध्य पूर्वमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण, कारण की तिथून 3 धर्माचा जन्म झाला. ज्यू, मुस्लिम धर्माचा आणि ख्रिश्चन धर्माचा. आणि तिथेच पॅलेस्टाईन किंवा ज्याला आपण इस्रायलचा भाग आज म्हणतो, त्या इस्रायलच्या भागामध्ये एक डोंगराळी भाग ज्याला जुडिया म्हणतात, त्या डोंगराळी भागमध्ये बेथलेहेम नावाचं एक छोटंसं शहर, टाऊन म्हणूया, आणि त्या टाऊनच्या जवळ असलेलं नाझारेथ नावाचं एक छोटंसं खेडं, त्या नाझारेथमध्ये भगवान येशूंचा जन्म झाला. वडिलांचं नाव जोसेफ, आईचं नाव मेरी. जन्माची कथा भगवान श्रीकृष्णांची फार मॅच होणारी. एकतर जन्म मेरी आणि जोसेफचं लग्न ठरलं, लग्न झालेलं नाही, पण लग्न ठरल्याच्या काही दिवसातच मेरीला असं जाणवलं की तिच्या पोटात बाळ आहे. तिने जोसेफला सांगितलं आणि अर्थातच जोसेफ एक साधारण मनुष्य, त्याच्या मनात फार वाईट शंका निर्माण झाल्या आणि त्याने नक्की केलं की मी हिला सोडून देईन. आणि असा विचार केल्यावर त्या दिवशीच जोसेफला रात्री एक दिव्य दर्शन घडतं. त्या दिव्य दर्शनात त्यांना सांगण्यात येतं की मेरीच्या पोटात जे बाळ आहे ते अत्यंत दिव्य आहे आणि संपूर्ण जगाला प्रकाश देणार आहे, धार्मिक जागरण करणार आहे. तू मेरीचा त्याग करू नको. श्रद्धावान जोसेफ त्या वाणीला, त्या ईशवाणीला त्याच्यात विश्वास करतो आणि मेरीचा त्याग करत नाही. योग्य वेळी मेरीला त्या बाळाला जन्म देते. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात पॅलेस्टाईनमध्ये, इस्रायलमध्ये, तेव्हा तिथे रोमन लोकांचं राज्य असतं. आणि हा देवशिशू जन्माला आल्याबरोबर हे जे रोमन साम्राज्य होतं बंधू भगिनींनो, त्या रोमन साम्राज्याचा राजा होता हेरॉड, आणि तो अत्यंत दुष्ट होता. लोक त्याच्या दुश्मनाला कंटाळून गेले होते. आणि जेव्हा हा देवशिशूचा जन्म होतो तेव्हा तिथल्या राजपंडिताला त्यालाही एक ईशवाणी ऐकू येते की जो ज्यूंचा राजा आहे त्याचा जन्म झालेला आहे आणि तो हेरॉडचा नाश करणार आहे. आता हे कळल्याबरोबर तो राजपंडित
आनंदाने सांगतो, न घाबरता त्या राजाला, की देवशिशू म्हणजे जो खराखर जीवनचा राजा आहे त्याचा जन्म झालेला आहे. आणि तो याच म्हणजे सगळ्या आसुरी प्रवृत्तींचा नाश करणार आहे. हे ऐकल्याबरोबर तो जो हेरॉड जो राजा असतो, त्या आठवड्यात जितके पण जन्माला आलेले लहान लहान बाळ असतात त्या प्रत्येकाचा कत्तल करायला सुरुवात करतो. किती दुष्ट असेल तुम्ही लक्षात घ्या. बिलकुल जसं भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळेस झालं होतं. देवकीचा 8वा पुत्र हा माझा काळ ठरणार आहे म्हणून पहिल्या पुत्रापासूनच मारायला सुरुवात करत असतो. पण ईश्वरी लीला की भगवान श्रीकृष्ण सुद्धा व्यवस्थित त्या कारागृहातून सटकतात आणि ईशवाणी जोसेफ आणि मेरीचं सतत रक्षण करत असतात आणि ते त्यांना म्हणजे मार्गदर्शन करतात की तुम्ही इथून नाझरेतून पळून जा. आणि ते पळून जवळच्या एका देशामध्ये इजिप्त तिथे जाऊन ते सुरक्षित राहतात. जीसस क्राइस्ट हे 12 वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांबरोबर असतात. 12 ते 18 वर्षापर्यंत ते जेरुशलेममध्ये काही जुजबी अध्ययन करतात आणि एक नैसर्गिक पद्धतीने लोकांमध्ये ईश्वरीय भाव जागृत करतात. पण त्याचा काही विशेष उल्लेख कुठे काही मिळत नाही. 18 ते 31 वर्षापर्यंत ते नेमके कुठे होते याचा कुठेही जगातल्या पुस्तकात उल्लेख मिळत नाही. फक्त आपल्या रामकृष्ण संघाचे अभेदानंदजी महाराज त्यांनी या संदर्भात खूप रिसर्च केला आणि त्यांचा पूर्ण ठाम मत आहे की 1831 या वयामध्ये क्राइस्ट हे भारतात होते, तिब्बतमध्ये होते आणि तिथे त्यांनी खूप गहन साधना केली. तिथेच त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. पण हे आपण लोक मानतो म्हणजे भारतातले काही जे अतिशय विद्वान ओरिएंटलिस्ट ज्याला म्हणतो ते सगळं मान्य करतात. पण पश्चिमचे कोणतेही स्कॉलर याला मान्यता देत नाही. तिब्बतच्या ज्या मॉनेस्ट्रीमध्ये ते होते ते पण त्याची नोंद सापडते, पण पश्चिमचे स्कॉलर त्याला मुळीच मान्यता द्यायला तयार नाही. असो, हे सगळे हिस्टॉरिकल फॅक्ट आहेत. 31 वर्षानंतर पुन्हा क्राइस्ट हे जेरुशलेमला पोहोचतात आणि एकदम उघडपणे ईश्वरीय राज्य येणार आहे याचा खुला प्रचार करतात. मी आत्ताच मला सांगितलं बंधू भगिनींनो की तेव्हा रोमन साम्राज्य तिथे होतं आणि जेव्हा अशी ही ईश्वरीय शक्ती हे अवतार येतात तेव्हा लोक यांना खूप प्रेम करतात, लोक यांना खूप मानतात. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक त्या रोमन साम्राज्याचे राज्यकर्त्यांच्या गोष्टी न ऐकता यांचंच ऐकू लागलंय. तिथे जे प्रार्थना सभागृह होते त्याला सिनेगॉग म्हणतात जीव लोकांच्या पद्धतीने. तर सिनेगॉगचे जे अधिकारी होते त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. क्राइस्ट जे म्हणेल ते सगळं ऐकायचे आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की सगळा समाज क्राइस्टला पूजू लागला. आणि हे सगळे जे धर्ममार्तंड होते सिनेगॉगचे, त्या प्रार्थनागृहाचे आणि रोमन राज्यकर्ते यांचा भीषण रोष या ख्राइस्टवरती येऊ लागला. कारण की ज्या काही सामाजिक कुरीती त्यावेळेस होत्या त्यांच्या विरुद्ध हे बिलकुल बंड पुकारायचे आणि काय सत्य आहेत आणि कशाने तुम्ही खरंच ईश्वराचे एक भक्त होऊ शकता या संदर्भात ते बिलकुल उघडपणे बोलायचे. जसे भगवान श्रीरामकृष्ण, माँ शारदा देवी, स्वामीजी, भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, बुद्ध, महावीर जसे अवतारी कार्य होते तसे हे करू लागले. आणि त्यामुळे रोमन साम्राज्य आणि तिथले तथाकथित धर्ममार्तंड त्यांच्या पूर्ण विरोधात गेले. या गोष्टीला मी सध्या इथे सोडतो. त्यांच्या आता काही ज्या गोष्टी जे आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता अत्यंत स्पृहणीय आहेत त्या संदर्भात आधी चर्चा करूया. पण हा जो मुद्दा मी तुमच्या सध्या इथे सोडत आहे हा पुढे आपण पकडूया, कारण की त्याचा फार एक महत्त्व आहे. त्यागाशिवाय ईश्वर प्राप्त होऊ शकत नाही. कामिनी कांचन त्याग हा तर बिलकुल एक म्हणतो की मुख्य एक टोन आहे प्रत्येक अवतारांचा. तर क्राइस्ट कसे चुकणार. त्यांच्या जीवनातले असे अनेक प्रसंग आहेत. मी फक्त एकच घेतो आपल्या पुढे, वेळेचा अभाव आहे. एकदा एक खूप धनाढ्य व्यक्ती
जी चारित्र्य संपन्न आहे. एक प्रार्थना सभागृहाचा तो मोठा अधिकारी आहे, त्याला समाजामध्ये खूप स्थान आहे, व्रतस्थ आहे, प्रार्थना करतो, साधना करतो, पण जीवनात शांती नाही आहे. इतकं सगळं करतोय पण जीवनात काही शांती नाही आहे आणि ईश्वर प्राप्तीची कुठे काही मागमूस त्याला दिसत नाही आहे. आणि ईश्वर प्राप्ती तर सोडा, सामान्य जीवनात शांतीसुद्धा नाही आहे. आणि जेव्हा जीसस त्यांच्या गावी येतात, तर जीसस त्यांच्या गावी जेव्हा येतात आणि त्यांचे ते अवतार जेव्हा येतात, त्यांचे ते व्यक्तिमत्वाचं असं की इतकं आकर्षण वाटतं. तर ही व्यक्ती त्यांना जाऊन भेटते आणि त्यांना प्रश्न विचारते की मी पहा व्रतस्थ आहे, मी सिनेगॉगचा एक अधिकारी आहे, मी पूर्ण एक ज्याला म्हणतो की पवित्र जीवन जगतो, साधना करतो, प्रार्थना करतो, तरी मला शांती लाभत नाही आहे. ख्राइस्ट म्हणतात, तुला शांती पाहिजे? म्हणे हो. गो राईट नाऊ बॅक टू युअर होम अँड गिव्ह everything whatever you have among the poor and thou will have peace. तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि तुझ्याकडे जे काही आहे, हे सर्व गरिबांमध्ये वाटून दे. मी तुला शाश्वती देतो की तुला शांती लाभेल. वर्णन वाचायला मिळते बायबलमध्ये. गॉस्पेल अकॉर्डिंग टू मॅथ्यूस मध्ये ही घटना आहे. ती व्यक्ती परतते आणि मान खाली घालून अत्यंत ज्याला म्हणतो की निराशेमध्ये ते स्थान सोडून देते. असं का करते? कारण की त्या व्यक्तीला हे माहीत होतं की मी असं करू शकणार नाही आहे. त्याला परत जाताना बघून ख्राइस्ट काय म्हणतात, मी ते वाचतो, जबरदस्त आहे बरं. ख्राइस्ट म्हणतात, हे एकदा शक्य आहे की क्षमा करा, हे एक शक्य आहे की सुईच्या छिद्रातून एकदा उंट निघून जाईल, पण हे कधी शक्य नाही आहे की एक मनुष्य आपले सर्व पैसे घेऊन ईश्वराच्या राज्यात प्रवेश करेल. इट इज इझियर फॉर अ कॅमल टू पास थ्रू द निडल ऑफ द आय देन फॉर अ मॅन टू एंटर इन द किंगडम ऑफ गॉड वेन ही इज इन रिच. एकदा हे शक्य आहे की सुईच्या छिद्रातून उंट निघून जाईल, पण हे कधीच शक्य नाही की मनुष्य आपल्या सर्व पैशांसह ईश्वराच्या राज्यात प्रवेश करेल. अशीच घटना दुसऱ्या ठिकाणी अजून एकदा घडते. हेच सॉल्युशन सांगतात जीसस. तेव्हा ती व्यक्ती तसं करू शकत नाही. तेव्हा ते म्हणतात की एक मनुष्य 2 मालकाला सारखं प्रेम नाही करू शकत. जर तो एकाला प्रेम करेल तर दुसऱ्याची घृणा करेल. ए मॅन कॅन नॉट सर्व द 2 मास्टर्स एट ए टाइम. टू वन ही विल लव, टू अनादर ही विल हेट. आणि पुढे म्हणतात, मॅन कॅन नॉट सर्व द गॉड अँड मॅमन टुगेदर. काय वाक्य आहेत! मनुष्य ईश्वराला आणि सैतानाला बरोबर प्रेम नाही करू शकत. म्हणतो भगिनींनो, 3 दिवस आधीच आपण प्रेमानंदजी महाराजांची जयंती साजरी केली. आणि जेव्हा प्रेमानंदजी महाराज ठाकूर म्हणतात की याला इकडे राहायचंय तिकडे राहायचंय, आणि त्याची भसना करतात, आणि ती भसना ऐकून लागलीच प्रेमानंदजी महाराज ते अभ्यास सोडतात आणि ठाकूरांकडे नेहमी येतात. म्हणण्याचा अर्थ काय की सगळ्या अवतारांची एकच तऱ्हा, त्यागाशिवाय ईश्वरप्राप्ती होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या जीवनात तो टप्प्याटप्प्याने येईल अर्थातच. तर ही गोष्ट फारच स्पृहणीय मला वाटली, म्हणून मी तुमच्या पुढे मांडली. याच्या पुढे अजून की भगवान श्रीराम कृष्ण पहा, कामिनी कांचन सतत म्हणत होते, पण त्यांचा माता भगिनींची जो एक संवाद किंवा त्यांचा व्यवहार हा किती आदरयुक्त असायचा, किती निस्वार्थ आणि निष्पाप प्रेमाने ते सगळ्यांशी बोलायचे. आणि नेमकेच मागच्या 1-2 वर्गामध्ये 2-3 घटना सांगितल्या की किती सन्मान माता भगिनींप्रती होता. म्हणजे कामिनी त्याग याचा अर्थ हा नव्हता
की स्त्री शक्तीचा कधी त्यांनी अपमान केला. बिलकुल हीच गोष्ट ख्रिस्तांच्या जीवनात सुद्धा बघायला मिळते. जरी त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी पण म्हणजे त्यांचे 12 शिष्य होते, पण त्यांनी स्त्रियांना शिष्य जरी नाही केलं, ही स्वामीजी सांगतात स्पष्टपणे, तरीसुद्धा ते जेव्हा माता भगिनींशी बोलायचे अत्यंत आदराने, निष्पाप पवित्रताने त्यांचा सन्मान करायचे. आणि एवढंच नव्हे, ठाकूरा अजून एका ठिकाणी म्हणतात की विश्वास व्हावा लहान मुलासारखा. बरोबर, विश्वास व्हावा तो लहान मुलासारखा. तर ख्रिस्तांच्या जीवनामध्ये सुद्धा बिलकुल हाच प्रसंग आहे की ते म्हणतात की जर तुम्हाला ईश्वरप्राप्ती करायची असेल तर एखाद्या लहान मुलासारखे निरागस व्हा. आणि ती घटना अशी आहे की त्यांचे ते 12 शिष्य ते आपसामध्ये चर्चा करत होते. मोठा इंटरेस्टिंग प्रसंग आहे बरं. आणि चर्चा काय की आपल्यापैकी श्रेष्ठ कोण. आणि त्यांची ती चर्चा ख्रिस्टच्या कानावरती जाते. तर ख्रिस्त काय म्हणतात पहा, मी वाचतो, त्यातून लक्षात येईल. हे मुद्दे मी मुद्दाम का म्हणतोय की पहा, सगळे अवतार एकसारखं सगळं विचार करतात. ख्रिस्त म्हणतात, आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण हा तुमच्यात वादाचा विषय झाला आहे. जर तुम्ही बालकाच्या भूमिकेत जाल तर तुम्हाला ते समजेल. बालक निरागस वृत्तीचे असते, त्याला अहंकाराचा स्पर्श नसतो, त्याच्या ठायी कोणतीही अभिलाषा नसते. माणसाचे मन तसे पूर्ण निरपेक्ष झाले तर श्रेष्ठ कोण हा प्रश्नच उद्भवत नाही. ठाकूर सुद्धा म्हणतात की लहान मुलासारखे निरागस व्हा, पवित्र व्हा, किंवा लहान मुलासारखा विश्वास ठेवा. ठाकूर म्हणायचे की आईने सांगितलं की हा तुझा दादा, तर त्या लहान बाळाला पूर्ण विश्वास होतो की हा माझा दादा आहे. बिलकुल तीच गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. याचा पुढचा एक आपण जे टप्पा घेऊया ख्रिस्टच्या जीवनातला, आणि तो फार वैयक्तिक मला आवडतो. भगवान श्रीरामकृष्णांनी 16 शिष्य बनवले आहेत, ख्रिस्तांनी सुद्धा 12 शिष्य बनवले. आणि 2 किंवा 4 भेटीमध्ये भगवान श्रीरामकृष्ण सुद्धा ओळखून घ्यायचे की हा माझा अंतरंगी आहे. तसंच ख्रिस्त सुद्धा 2 किंवा 3 भेटीमध्ये ओळखून घ्यायचे आणि त्याच्यानंतर असं एक वाक्य फेकायचे की ते मुलं, जे 12 शिष्य, आपलं सर्वस्व काही सोडून बिलकुल एखाद्या म्हणजे गारुड्याच्या मागे जो साप कसं येतो त्या पुंगी ऐकून, तसं हे सगळे सोडून यांच्या मागे आलेले आहेत. त्यांचे ते वाक्य बायबलमध्ये 4 जे आहेत न्यू टेस्टामेंटमध्ये खूपच बोलकेत. मी 4 घटना तुमच्यापुढे थोडक्यात फटाफट मांडीने, कारण की ते वाक्य खूपच बोलकेत आणि आपल्या सगळ्यांना खूप प्रेरणा देणारे आहेत. त्या पॅलेस्टाईनच्याच एका कॅपरनॉम नावाचं गाव, तिथे अँड्र्यू आणि सायमन पीटर नावाचे हे 2 भाऊ, आणि हे दोघांचं काम काय तर मासे पकडणे आणि विकणे. पण जन्मजातच ईश्वराप्रती खूप निष्ठा, भक्ती. यांची भेट झालेली आहे ख्रिस्तांची 1-2 वेळा. जेव्हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा जेव्हा भेट होते तर तेव्हा हे दोघेही भाऊ जाळं टाकून मासे पकडत असतात आणि तिथे ख्रिस्त जाऊन पोहोचतात. आणि जाऊन पोहोचतात तर ते त्यांना विचारतात की तुम्ही काय करत आहात. ते म्हणतात की आम्ही मासे पकडत आहोत. व्हॉट आर यू डुईंग? वी आर कॅचिंग द फिश. तेव्हा ख्रिस्त जे म्हणतात, ऐका, तेव्हा ख्रिस्त म्हणतात, कम दाऊ फॉलो मी अँड आय शेल मेक यू फिशर ऑफ मॅन. अरे हे सगळं सोडा, मासे पकडणं, तुम्ही माझ्याबरोबर या, मी तुम्हाला समाजात मनुष्य कसे पकडायचे हे तुम्हाला शिकवेन. मनुष्य पकडून काय करणार हो? त्यांच्यामध्ये ईश्वरीय स्फुरण घालणार. मनुष्याला पकडून जेलमध्ये डांबणार नाही. त्या मुलांना इन्स्पायर करत आहेत की तुम्ही काय घेऊन बसलेला आहात, तुमचं जीवन याच्याकरता नाही आहे. कम दाऊ फॉलो मी अँड आय शेल मेक यू फिशर ऑफ मॅन. की माणसांना कसं पकडायचं मी ते तुम्हाला शिकवेन. हे सगळं सोडा. आणि त्या वाक्यामध्ये इतकी ताकद, ते जाळं, मासे, बोट, काय सगळं, घर परिवार, बायको सगळं सोडतात
आणि ख्राइस्टच्या मागे नेहमी करता घेऊन जातात. 2 भाऊ, अँड्र्यू आणि पीटर सायमन. त्यातला पीटर सायमन हा जो होता बंधू भगिनींनो, हा जसं ठाकूरांना स्वामीजी होते ना, तसा हा पीटर हा ख्रिस्तांचा मुख्य शिष्य होता. त्यांनीच सगळं पूर्ण कार्य पुढे नेलं होतं. असो, दुसरी घटना बघूया, की एका दुसऱ्या गावी जेव्हा ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गेलेले असतात, एक मुलगा तो त्यांच्याशी खूप प्रभावित झालेला असतो. त्यांना खूप प्रेम करत असतो आणि त्याला सतत असं वाटत असतं की मी याच्याबरोबर निघून जावं, पण तो निघू शकत नव्हता. आणि नेमकं ज्या दिवशी ख्रिस्त आलेले असतात त्याच वेळेस त्याचे वडील घरी मरण पावलेले असतात, तरी तो सत्संगाला आलेला असतो. सत्संग संपतो आणि तो म्हणतो, टीचर, आय विल फॉलो यू वेअर एव्हर यू विल गो लॉर्ड, बट लेट मी फर्स्ट बरी माय डेट. म्हणजे तुम्ही मला जिथे पण घेऊन जाल प्रभू, मी तिथे यायला तयार आहे. फक्त मला माझे वडील मृत्युमुखी पडलेत, त्यांना मला पुरायचं आहे, ते पुरून मी येतो. तर त्याच्यावरती ख्राइस्ट काय म्हणतात पहा, हे पण एक जगत विख्यात वाक्य आहे. ते म्हणतात, ख्राइस्ट म्हणतात, लेट द डेड बरी द डेड, दाऊ आर्ट फॉलो मी. लेट द डेड बरी द डेड, दाऊ आर्ट फॉलो मी. म्हणजेच काय, की अरे जे आधीच मेलेले आहेत त्याला ते मेलेल्याला पुरू द्या, तू माझ्या बरोबर ये. काय अर्थ याचा, की जे मेलेले आहेत म्हणजे काय, की जे समाज, पैसा, सत्ता याच्यातच गुंतलेले आहेत, म्हणजे जे मेलेले आहेत. जे मेलेले आहेत त्याला मेलेल्याला पुरू दे, तुझं काम वेगळं आहे, दाऊ आर्ट फॉलो मी. लेट द डेड बरी द डेड, बरी देअर ओन डेड, दाऊ आर्ट फॉलो मी. जे हे सगळ्या म्हणजे नुसत्या जागतिक सुख भोग, सत्ता, म्हणजे पैसा याच्याच मागे लागलेले आहेत, ते ख्रिस्ताच्या दृष्टीने काय होते, ते मेलेले आहेत. तुझं हे काम नाही आहे. लेट द डेड बरी देअर ओन डेड, दाऊ आर्ट फॉलो मी. तुझं काम वेगळं आहे, तुला या जगामध्ये चैतन्याचा प्रकाश, ईश्वराचा प्रकाश पसरवायचा आहे, तू माझ्या मागे ये. असं जेव्हा म्हणतात की लेट द डेड बरी देअर ओन डेड, दाऊ आर्ट फॉलो मी, तू माझ्या मागे ये, तो मुलगा सगळे दुःख विसरतो, आपले ते सगळे काय ते वडील गेले वगैरे सगळं विसरतो आणि ख्रिस्तांच्या बरोबर त्यांच्या मागे येतो. हे सगळे जगत विख्यात वाक्य आहेत बंधू भगिनींनो. एक घटना अजून सांगू इच्छितो. असंच एका गावी जातात एक मुलगा जो त्यांच्याशी खूप प्रभावित आहे, त्याची पण खूप इच्छा आहे की ख्रिस्तासारखंच आपण जीवन जगावं. पण ख्रिस्ताला हे माहीत, म्हणजे ख्रिस्तांना माहीत असतं, पण त्या मुलाला कदाचित इतकं माहीत नसेल की हे जीवन किती खडतर आहे. सकाळी काही मिळाला तर संध्याकाळी काय मिळेल याची काही गॅरंटी नसते, कुठे झोपावं लागेल, काय करावं लागेल. आणि म्हणून ते त्याची परीक्षा घेण्याकरता तो म्हणतो, तो मुलगा म्हणतो, काय म्हणतो की आय विल फॉलो यू लॉर्ड, बट लेट मी से फेअरवेल टू दोज हु आर एट माय हाऊस. की प्रभू, मी तुमच्याबरोबर मला याची खूप इच्छा आहे, फक्त मला माझ्या घरी सांगू द्या. लेट मी जस्ट से फेअरवेल टू माय फॅमिली मेंबर्स. अगदी बरोबर आहे. पण त्याची परीक्षा घेण्याकरता ख्रिस्त काय विचारतात की सी, फॉक्सेस हॅव होल्स अँड द बर्ड्स ऑफ एअर देअर रेस्टिंग प्लेसेस, द सन ऑफ मॅन हॅज नो वेअर टू ले हिज हेड. की पहा, हे जीवन फार खडतर आहे बरं, आणि खडतर आहे याची संज्ञा देण्याकरता ते सांगतात की या जगामध्ये जे कोल्हे असतात त्यांना सुद्धा राहण्याकरता बिळं असतात. कोल्हे बिळमध्ये राहतात बरं, जंगलामध्ये. कोल्ह्यांना सुद्धा बिळं असतात. आकाशात घिरट्या घालणारे पक्षी, त्यांचे सुद्धा घरटी असतात. पण फकीर लोकांचे लक्षात ठेव, त्यांना स्वतःचं डोकं टिकवायला या जगात कुठेही जागा नसते. आणि पुढे म्हणतात, आर यू रेडी, तू तयार आहेस का. हे मुद्दाम का सांगतात, त्या मुलाच्या परीक्षा घेण्याकरता. आणि जेव्हा तो मुलगा हो म्हणतो तेव्हा पुन्हा अजून ते म्हणतात की जेव्हा तो म्हणतो की नाही, मला फक्त माझ्या घरी, मी तुमच्याबरोबर येत आहे सांगण्याकरता जाऊ द्या. तर त्याच्यानंतरचा जो संवाद तो पण खूप चांगला आहे. त्याचा आधी मी म्हणजे मराठीकरण सांगतो, खूप जबरदस्त आहे. ते म्हणतात,
नांगरावर उभं राहून जो मागे बघतो, लक्षात द्यावर, खूप खूप इन्स्पायरिंग आहे. नांगरावर उभं राहून जो मागे बघतो तो कधीच शेती करू शकत नाही. वंडरफुल. आलं लक्षात? आपण जेव्हा शेत नांगरतो तर शेतकरी काय करतो, त्या नांगरावरती आधी उभा राहतो, समोर बैल असतात, आता मागे बघून पुढे शेती करू शकतो का तो? हे सांगून क्राइस्ट हे सूचित करत असतात की जर तुला यायचं असेल आत्ता या क्षणी, नंतर कधी होणार नाही. नांगरावर उभं राहून जो मागे बघतो तो शेती करू शकत नाही. काय वाक्य आहेत! जगातल्या सगळ्या गोष्टी, सगळे प्रॉब्लेम्स, सगळे कुठल्या कुठे निघून जातात. का? अवताराची शक्ती आहे. ते म्हणतात, एक्झॅक्ट मी ते वाचून दाखवतो. नो वन हू पुट्स हिज हँड टू द प्लो अँड लुक्स बॅक इज नॉट फिट फॉर द किंगडम ऑफ द गॉड. जो एकदा नांगरावरती उभं राहून मागे बघतो तो कधी शेती करू शकत नाही, तो कधी ईश्वरप्राप्तीच्या योग्यच नाही आहे. मुलगा ऐकतो आणि नेहमी करता ख्रिस्तांच्या बरोबर येतो. बंधू भगिनींनो, अशा इतक्या इन्स्पायरिंग गोष्टी आहेत ख्रिस्तांच्या. त्यांनी आपला तो 12 लोकांचा पूर्ण एक तो दल त्यांनी कळप तयार केला आणि संपूर्ण जगाला आजसुद्धा ते तितकेच इन्स्पायर करत आहेत. थोडंसं पीटरबद्दल बोलूया. तर पीटर हा सगळ्या शिष्यांपैकी ख्रिस्तांना आवडणारा खूप जवळचा शिष्य. आपल्याला लक्षात आहे की आपण नेहमी बघतो, वचनामध्ये वाचतो, लीला पुस्तकाच्या वर्गामध्ये पण ऐकलं आहे पण, की भगवान श्रीरामकृष्ण हे विचारायचे आपल्या भक्तांना त्यांची किती प्रगती झालेली आहे, हे याची म्हणजे परीक्षा घेण्याकरता की तुमचं इथल्याबद्दल काय मत आहे. बरोबर ना? क्राइस्ट सुद्धा विचारायचं आहे. क्राइस्टने हे पीटरला विचारला की तुझं फक्त एवढंच आहे की ठाकूर कधी मी म्हणू शकले नाही, पण ख्रिस्ताने ते म्हटलंय. ते विचारतात, तुम्ही मला कोण मानता? तेव्हा पीटर म्हणतो, तुम्ही जीसस आहात, मानव जातीचा तारणारे, तुम्ही साक्षात ईश्वराचे पुत्र आहात. पहा, हे पूर्ण ज्ञानाचे एक लक्षण आहेत. आणि हे त्यांना विचारलंय, त्यांची भेट झालेली आहे आणि त्यांचे बरेच म्हणजे काळ बरोबर राहिले. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की तुम्ही जीसस आहात. जीसस अर्थ काय असतो की जे संपूर्ण मानव जाती करता आलेले आहेत, तारणार आहेत. तर ते म्हणतात, पीटर, तुम्ही जीसस आहात, मानव जातीच्या तारणारे, तुम्ही साक्षात ईश्वराचे पुत्र आहात. आणि हे ऐकल्यानंतर जेव्हा ख्रिस्तांना हे लक्षात येतं की अरे याची खूपच प्रगती झालेली आहे, ते म्हणतात, धन्य आहेस तू पीटर, तुला हे समजले आहे. साक्षात प्रभू कृपेमुळे तुला हे समजले आहे आणि तुझ्या श्रद्धेमुळे तुला हे समजले आहे. आणि याच्या मोबदल्यात मी तुला म्हणतो की पीटरच्या खांद्यावरती हात देऊन म्हणतात, आणि याच्या मोबदल्यात मी तुला म्हणतो पीटर की या खडकावरती मी माझं मंदिर उभं करणार. या वाक्याचा फार मोठा अर्थ आहे. या खडकावरती मी माझं मंदिर निर्माण करणार. याचा अर्थ की हे ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार, त्याच्याकरता जे काही यंत्रणा मला उभी करायची आहे, मी त्या खडकावरती करणार आहे. स्वामी काय म्हणाले होते, नरेन शिक्के देबे. आलं लक्षात? किती सिमिलॅरिटी आहे ना. तसंच क्राइस्ट पण म्हणतात की या आपल्या पीटर, या खडकावरती आय विल बिल्ड माय टेम्पल ऑन दिस रॉक. या खडकावरती मी माझं मंदिर निर्माण करणार. ही पण एक फार मोठी एक ज्याला म्हणतो की एक घटना, आणि जे बिलकुल आपल्या रामकृष्ण विवेकानंद भावदारीशी अशीच जुळती घटना म्हणून मी त्याचा निवड केला. आणि विशेष करून ठाकूर विचारायचे की तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे, तसं ख्रिस्तसुद्धा विचारायचे. आता मी एक फार वेगळी घटना तुमच्या पुढे मांडू इच्छितो आणि कदाचित तिथे वेळ संपून जाणार आहे. इतकं काही ख्रिस्तांबरोबर बोलण्यासारखं आहे. मी त्यांचे जे सर्मन ऑन द माउंट हे पण
इतकं स्पृहाणी मी ते सगळं आणलेलं आहे, पण मला हे सगळं माहिती होतं की मला सगळं सोडावं लागणार आहे. पण 2 घटना मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो, पण मला वाटतं एकच घटना पूर्ण होईल. आणि ती घटना मी मुद्दाम ती का तुमच्यापुढे मांडतोय ती मी सगळ्यात शेवटी सांगेन. आधी ती घटना सांगतो. कॅपरनाम नावाचं खेडं, तिथे बरेचदा ख्रिस्तांनी लीला केलेली आहे. तिथे सिनेगॉग, त्या सिनेगॉगचे ते धर्ममार्तंड आणि त्यांची ती भक्तांना लुटण्याची ती एक सगळं उद्योग सगळे सुरू आहेत. त्यांच्या विरोधामध्ये रोमन सरकारसुद्धा, ते राज्य करते ते सुद्धा त्यांच्या विरोधात आहे, कारण की सगळे लोक ख्रिस्तला खूप प्रेम करायचे, त्यांचं ऐकायचंय. टेबर कॅनल नावाचा एक उत्सव तिथे सुरू होता. त्या कॅपरनॉमच्या सिनेगॉगमध्ये मोठं मंदिर, सिनेगॉग म्हणजे मंदिरच, आणि त्या खूप मोठ्या मंदिराच्या परिसरामध्ये एक स्त्री व्यभिचार करताना पकडल्या गेली. आता ती स्त्री जेव्हा व्यभिचार करताना पकडल्या गेली, तर रोमन सरकारच्या राज्यकर्त्यांनी त्या स्त्रीला पकडलं, आणि पकडल्यानंतर आता ख्रिस्तांना पेचामध्ये आणायचं म्हणून त्या स्त्रीला ख्रिस्तांच्या पुढे आणलं आणि त्यांना विचारलं, त्यांना म्हटलं की तू स्वतःला फार हुशार समजतो ना, आता सांग या स्त्रीचं काय करायचं, काय हिला शिक्षा करायची. आता पेच नेमका निर्माण काय झाला हे तुमच्यापुढे मी थोडक्यात सांगतो की ख्रिस्त स्वतः म्हणतात की आय हॅव कम टू फुलफिल नॉट टू डिस्ट्रॉय, म्हणजे मी धर्मशास्त्रांचं रक्षण करता आलेलो आहे, त्याला मोडायला आलेलो नाही आहे. आणि ज्यू लोकांच्या धर्मशास्त्रात असं म्हटलंय की जर एखादी स्त्री, म्हणजे मोजेसने म्हटलंय, एखादी स्त्री जर व्यभिचार करताना पकडल्या गेली तर तिला दगडाने ठेचून मारा. एखादी स्त्री व्यभिचार करताना पकडल्या गेली तर तिला दगडाने ठेचून मारा. आणि ज्या वेळेस रोमन लोकांचं तिथे राज्य होतं, रोमन लोकांचं जे नियम होता की कोणीही मनुष्य दुसऱ्या मनुष्याला मृत्यूदंड देऊ शकत नाही, आणि जर त्यांनी सुनावला तर तो अपराधी होणार. आता पेच लक्षात आला ख्रिस्तांचा, की जर त्यांनी म्हटलं की या स्त्रीला ठेचून मारा दगडाने, तर तो रोमन राज्याच्या नियमाच्या विरुद्ध वागतोय, त्याला शिक्षा होणार, अपराधी होणार. आणि जर त्यांनी म्हटलं की या स्त्रीला सोडून द्या तर शास्त्र विरुद्ध होणार. हेच लक्षात आलं. आता हे ख्रिस्तांच्या बिलकुल लक्षात येतं की त्यांना पेचात टाकण्याकरता हा सगळा प्रसंग म्हणजे उभा झालेला आहे. ते 2 मिनिटं प्रार्थना करतात, आणि 2 मिनिटं प्रार्थना केल्यानंतर खूप शांत चित्ताने सगळे लोक तिथे उभे आहेत. ती एकटी स्त्री बिचारी लाजेने सगळं तोंड झाकलेलं आहे आणि खूप ओक्साबोक्षी रडतीये, आणि 100, 200, 300 लोकांचा तो जमाव, प्रत्येकाच्या हातामध्ये दगडं 3-3, 4-4 की आता या बाईला ठेचून मारायचंच. त्या क्षणी जीजस फक्त एकच म्हणतात वाक्य की या स्त्रीवरती त्यांनीच दगड मारावा की ज्यांनी आजपर्यंत एकदाही व्यभिचार किंवा चूक केली नसेल, त्यालाच फक्त अधिकार आहे. आणि बंधू भगिनीनं लक्षात घ्या की जेव्हा एक अवतार शक्ती येते ना, तेव्हा त्याच्या पुढे कितीही खोट्यातला खोट्या मनुष्य असो, जेव्हा तो स्वतःचं आत्मपरीक्षण करतात ना, ते स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. आणि जेव्हा ते हे म्हणतात की या स्त्रीवरती त्यांनीच दगड मारावा की ज्यांनी आजपर्यंत कधी पण व्यभिचार किंवा चूक केलेली नाही, सगळे लोक आत्मपरीक्षण करतात. आणि जसं जसं आत्मपरीक्षण करतात त्या जीजसच्या प्रेझन्समध्ये एक व्यक्ती तिथून जातो, दुसरा जातो, तिसरा जातो. आणि विशेष करून जे वयस्कर लोक होते की ज्यांना शिक्षा करण्याचा अधिकार जास्त असतो, आपण म्हणतो समाजामध्ये की जे मोठे आहेत बाबा तेच शिक्षा करू शकतात, का त्यांना अनुभव असतो, ते सुद्धा आपलं आत्मपरीक्षण केल्यानंतर तो दगड सोडून हळूहळू जाऊ लागतात आणि बघतात की पुढच्या काही मिनिटामध्ये तिथे एक मनुष्य नाही, प्रत्येक जण खाली मान घालून दगड फेकून तिथून चालता झालेला आहे. आणि प्रत्येक मनुष्य जेव्हा तिथून चालता झालेला आहे आणि शेवटी बघतात ख्रिस्त बाण वरती करून की त्या पूर्ण परिसरामध्ये ती एकटी स्त्री रडत अजूनही उभी आहे आणि फक्त क्राइस्ट आहे.
क्राइस्ट त्या स्त्रीजवळ जातात आणि फक्त एक वाक्य म्हणतात. ते म्हणतात की आय विल नॉट कंडेम दी आयदर, गो अँड डू नॉट सिन अगेन हेन्सफोर्थ. मी सुद्धा तुझा तिरस्कार मुळीच करणार नाही, फक्त याच्या पुढे कधी पण चूक करू नकोस. कृतज्ञतेने भरलेली ती स्त्री आणि मृत्यूमुखातून वाचलेली आहे. अत्यंत कृतज्ञतेने ती मुलगी तिथून निघून जाते. बंधू भगिनींनो, या घटनेचं पण ॲनालिसिस करूया. क्राइस्टला हे सुचलं कसं त्यावेळेस? हे काय त्यांचं बुद्धिचातुर्य होतं? आय बॅग युअर अटेन्शन. खूप काहीतरी महत्वाचं बोलतोय मला असं वाटतंय. त्या 2 मिनिटच्या प्रार्थनेमध्ये त्यांना असं काय सुचलं? हे त्यांचं बुद्धिचातुर्य होतं, त्यांची उपस्थित बुद्धी होती, की त्याला अजून काय म्हणूया आपण, त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड होतं, अपार चातुर्य बुद्धी होती, की विलक्षण समय सूचकता होती, की त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड होतं. काय होतं की त्यांना ते सुचलं? याची एक मॉरल साईड पण आहे आणि याची एक अवताराचं दिव्यत्व पण आहे. मॉरल साईड तर ही, बंधू भगिनींनो, की पहा, ख्रिस्तांनी म्हटलेलं आहे की आय हॅव कम टू फुलफिल अँड नॉट टू डिस्ट्रॉय. मी शास्त्रांचं रक्षण करता आलेलो, शास्त्र मोडायला आलेलो नाहीये. मग इथे त्यांनी शास्त्राचं रक्षण तर केलंच, फक्त शास्त्राचं रक्षण नाही केलं, शास्त्राच्या त्याच्यामध्ये असलेली एक पुस्ती सुद्धा जोडली. काय जोडली? की ठीक आहे, व्यभिचार करणारी स्त्री, तिला शिक्षा झाली पाहिजे, पण व्यभिचार काय समाजात एकटी स्त्री करते का कधी? जर व्यभिचार पुरुष पण करत असेल तर त्या पुरुषाला पण त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि शिक्षा देण्याचा अधिकार त्यालाच आहे की जो निष्कलंक आहे. याला म्हणतात अवतारी कार्य. याला म्हणतात बंधू भगिनींनो अवतारी कार्य. आणि म्हणून जेव्हा क्राइस्ट म्हणतात की आय हॅव कम टू फुलफिल अँड नॉट टू डिस्ट्रॉय, याला म्हणतात फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी. पहा, प्रत्येक घटनाचा कीस काढतो ना जेव्हा, तेव्हा लक्षात येतं की शिक्षा देण्याचा अधिकार कोण आहे, कोणाला आहे? शिक्षा देण्याचा अधिकार त्यालाच आहे की ज्याने आपल्या जीवनात कधी चूक केलेली नाहीये. आणि जेव्हा त्यांना ते सुचतं त्यांच्या प्रार्थनेतून की या स्त्रीला त्यांनीच दगड मारावा की ज्यांनी आपल्या जीवनात कधी चूक केलेली नाही, तर तिथे कोणी उभं राहत नाही. उभं राहतं फक्त एकटे जीसस क्राइस्ट. हा झाला मॉरल. आता फिलॉसॉफिकल पोर्शन घेऊया. आपल्याला असं वाटतं की अरे, ख्राइस्टनी हे त्यांचं बुद्धिचातुर्य, हे त्यांचे विलक्षण समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड, हे काही नव्हतं. दुसरी बाजू मांडतोय बरं. जी बाजू तुम्हाला आवडेल ती तुम्ही घेऊ शकता, दोन्ही आवडेल दोन्ही घेऊ शकता. ही होती ख्रिस्तांची किंवा कोणत्याही अवताराची असलेली मॅग्नॅनिमिटी, मॅग्नॅनिमस, उदारता. बंधू भगिनींनो, हे जे अवतार असतात ना, हे मनुष्य घडवण्याकरता आलेले असतात. आणि यांचे हृदय इतके विशाल असतात, इतके विशाल असतात की त्याची कल्पना आपण करू शकत नाही. समुद्रापेक्षाही जास्त विशाल असतात. मनुष्य घडणी त्याच्याकरता आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो, कॉलेजमध्ये पाठवतो, पण तिथे काय असतं? नियम, अधिकार, शिस्त. ठीक आहे, आता या सगळ्या घडवणीकरता शाळेशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे मी या व्यवस्थेला दोष देत नाही आहे, व्यवस्था असलीच पाहिजे. पण आपण मनुष्य घडवतो म्हणजे कसे? नियम, हे असंच असलं पाहिजे, ते तसंच असलं पाहिजे. पण अवतार जे असतात हे सुद्धा मनुष्य घडवतात, पण हे नियमाच्या पलीकडे, शिस्तीच्या पलीकडे असतात. हे फक्त आणि फक्त निस्वार्थ आणि निष्पाप प्रेमानेच मनुष्य घडवतात. हाच फरक आहे सामान्य मनुष्यामध्ये आणि ईश्वरीय कार्यामध्ये. बंधू भगिनींनो, ही जी मॅग्नॅनिमिटी, ही जी उदारता, आणि ती पण इतक्या परागोटीची, बंधू भगिनी लक्षात ठेवा, ही फक्त आणि फक्त ही अवतारांमध्ये किंवा जे श्रेष्ठ
थोर संत असतात त्यांच्यामध्येच बघायला मिळते. आणि जेव्हा निष्पाप निस्वार्थ प्रेमाने हे जेव्हा मनुष्य घडवतात तेव्हा यांना खूप सोसावं लागतं. मात्र जेव्हा हे पहा, अधिकार गाजवून शिस्त थोपून मनुष्य घडवणं, त्यातून होतं काय की ज्याला घडवतो त्याची रिॲक्शन येतेच, आणि त्यातून मनुष्य घडेलच जरुरी नाही आहे. वी आर जस्ट टॉकिंग ऑन अ व्हेरी ब्रॉडर स्केल. रामकृष्ण संघाचे बरेच साधू कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये जात असतात आणि तिथे हे मुद्दे जेव्हा मांडतो याच्यावरती खूप चर्चा होते, खूप भांडणं होतात, पण अल्टिमेटली सिद्धांत जे विजयी होतं या सिद्धांताच होतो. कारण की कुठेही म्हटलं, डिसिप्लिन म्हटलं की अधिकार, शिस्त, नियम हे सगळ्या गोष्टी येतातच आणि आपल्याला पर्याय नाही आहे. पण हे जे आपले काय म्हणतात त्याला अवतार असतात, हे फक्त प्रेमाने घडवतात आणि हे सगळे शिस्त नियमाच्या पलीकडे असतात, पण त्याच्याकडे इतकं प्रचंड निष्पाप आणि निस्वार्थ प्रेम असतं आणि तसं घडत असताना त्यांना स्वतःला खूप सोसावं लागतं. मग ते भगवान श्रीरामकृष्ण असोत की ज्यांना कॅन्सर झाला होता, किंवा मग ते ख्रिस्त असोत की ज्यांना कोणताही अपराध केला नव्हता तरी त्यांना फासावरती लटकवलं. तुकाराम महाराज असो की संत ज्ञानेश्वर महाराज असो, सांगा बघू एक पण असा संत महापुरुष की ज्यांनी सोसलं नाही आणि तो महान झाला. एक पण सांगा बघू. शक्यच नाहीये. जयासी अंगे मोठेपणा, तयासी यातना कठीण. स्वामीजींची भाषा जर वापरली, मेकलाऊनी त्यांना विचारलं एकदा की व्हॉट इज युअर क्रायटेरिया ऑफ युअर ग्रेटनेस, तुमच्या महानतेची तुमची काय परिभाषा आहे. एका सेकंदाचा विलंब न करता स्वामीजी उत्तर देतात, यू टेल मी हाऊ मच यू हॅव सफर्ड इन युअर लाईफ अँड आय विल टेल यू हाऊ ग्रेट यू आर. काय उत्तर आहे. तुम्ही तुमच्या जीवनात किती दुःख सहन केले तुम्ही मला हे सांगा आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही किती महान आहात. ज्यांनी हे वाक्य म्हटलंय ते स्वामीजी उपाशी राहिलेत. पूर्वाश्रमी सुद्धा जेव्हा घरातून हाकलून दिलं होतं त्यांच्या नातेवाईकांनी वडील गेल्यानंतर, आणि बाहेर सुद्धा एकदा त्यांना एक पोलीस ऑफिसरने जेलमध्ये डांबून दिलं. मुस्लिम होता तो, आणि त्याला म्हटलं की तुला 7 दिवस जेलमध्ये बंद ठेवतो. बाबाजी जास्त हुशारपणा करतो ना. तर स्वामीजी म्हणतात, खान साहब 15 दिन के लिए रखिए ना. आणि क्यों, ऐसा क्यों बोल रहे हो. तो स्वामीजी म्हणतात कि मुझे 4-4, 5-5 दिन खाना नहीं मिलता है बाहर, आपके यहाँ रहूँगा तो मुझे पूरा खाना तो मिलेगा. आणि कशा करता होय सगळं. लोकांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं, फक्त ईश्वरीय चैतन्य निर्माण व्हावं. हे सगळं ईश्वरीय कार्य असतात बंधू भगिनींनो. म्हणून हे जी मला तुम्हाला जी 2 बाजू मांडल्या मी, एक बाजू मांडली मॉरल साईड. ख्रिस्तांनी तसं उत्तर का दिलं, कारण की शिक्षा द्यायचा अधिकार त्यालाच आहे की जो स्वतः निष्कलंक आहे. एक हा भाग झाला, म्हणजे त्यांनी पुस्ती जोडली मोझेसच्या त्या सिद्धांतामध्ये. आणि दुसरा भाग म्हणजे अवतार हे मॅग्नॅनिमस असतात, उदार असतात. ते मनुष्य घडवतात फक्त प्रेमाने, फक्त प्रेमाने ते मनुष्य घडवतात, बाकी दुसरं काही नाही. बरंच काही बाकी आहे, पण एक छोटंसं वाक्य घेऊन मग तिथे बंद करूया. आपण सुरुवात केली ठाकुरांवरनं, बरोबर. ठाकूर आणि ख्रिस्त. एंड करूया स्वामीजी आणि ख्रिस्त. स्वामीजी काय म्हणतात ख्रिस्ताबद्दल. स्वामीजी म्हणतात, क्राइस्ट वॉज अनसेल्फिश अँड येट ही वॉज क्रुसिफाईड. ट्रू, बट वी नो दॅट हिज अनसेल्फिशनेस इज द रिझन, द कॉज फॉर ए ग्रेट विक्ट्री. ख्रिस्त सत्यवादी होते, निस्वार्थ होते, आणि त्याच्याच करता त्यांना फासावरती लटकवण्यात आलं. पण याच कारणाकरता आज 2000 वर्ष झाले तरी सगळ्यांच्या मनावरती राज्य ख्रिस्तच करत आहेत. त्यांच्या हे यशाचं कारण आहे. आणि एका ठिकाणी म्हणतात, हेड आय लिव्ड इन पॅलेस्टाईन इन द डेज ऑफ जीसस ऑफ नाझारेथ, आय वुड हॅव वॉश्ड हिज फीट not with my tears but with my blood's heart.
काय शब्द उद्गारलेत की जर मी ख्रिस्तांच्या बरोबर पॅलेस्टाईनमध्ये त्यांच्या जवळ जर राहिलो असतो तर त्यांचे पाय मी धुतले असते, माझ्या अश्रूंनी नव्हे तर माझ्या हृदयाच्या रक्ताने धुतले असते. इतकी श्रद्धा स्वामीजींची ख्रिस्तांच्या प्रती होती. ठरलेली वेळ उलटून गेलेली आहे आणि बरंच काही बाकी आहे, ते सगळं नंतर बघूया. आजच्या या शुभदिनी, उद्या ख्रिस्तांचा जन्मदिवस आहे, ठाकुरांच्या चरणी, माताजींच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी आणि भगवान ख्रिस्तांच्या चरणी प्रार्थना करूया की जी उदारता, जे निस्वार्थ निष्पाप प्रेम त्यांच्या हृदयात होतं संपूर्ण मानवजातीप्रती, तेच निष्पाप आणि निस्वार्थ प्रेम आमच्या हृदयात सुद्धा जन्माला येऊ, तोच त्याग, तोच वैराग्य आमच्या जीवनात सुद्धा येऊ, अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.